शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सिन्नर विधानसभेचा संपर्क करून मी आता विलेपार्ले येथील स्थानिक शाखा क्रमांक 70 या इथे बसलेलो आहे। गेले 3 दिवसापासून आमच्या या विलेपार्ले विभागात पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत, कारण पाणी आम्हाला इथे मिळत नाही आहे। जोगेश्वरी इथे अंधेरी जोगेश्वरीच्या दरम्यान मेट्रोचं जे काम चालू आहे त्या मेट्रोच्या कामामध्ये ती पाण्याची लाईन ही नादुरुस्त झाली आणि त्याच्यामुळे पाण्याचा खूप मोठा साठा हा नष्ट झाला, अपव्यय झाला या पाण्याचा। आणि त्याच्यामुळेच गेले 3 दिवसापासून आम्हाला या विलेपार्ले विभागात आम्हाला इथे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं। गेले 3 दिवसापासून आम्ही या पाण्याच्या अभावी हाल अपेक्षा सहन करतो। नागरिकांना पण खूप त्रास व्हायला लागला या पाण्यामध्ये, पाणी नसल्यामुळे, कारण त्यांचं हाल आता भोगवत नाही। गेले 3 दिवस सतत ते कुठून तरी पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना ते पाणी पण वेळेवर मिळत नाही आहे। स्थानिक प्रशासन पण इथे कुचकामी ठरत आहे। स्थानिक लेवलला आमचे शाखा प्रमुख काम करत आहेत, नगरसेवक काम करत आहेत इतर विभागातले, पण इथलं जे स्थानिक प्रशासन जे आहे, जे सरकार आहे भाजपचं, नगरसेवक इथले आहेत, आमदार इथले आहेत, ते काहीच ते लक्ष देत नाही। निदान त्यांनी या समस्येचं निवारण करण्यासाठी पाण्याचा टँकर इथे उपलब्ध करून दिलं असतं तर बरं झालं असतं, लोकांचे थोडे हाल तरी कमी झाले असते। एक साधा पाण्याचा टँकर जर आम्ही स्थानिक लोकांनी जर विकत घ्यायचा म्हटला तर ब्लॅकच्या भावात जवळजवळ 20,000 रुपये त्यासाठी मागत आहेत टँकरवाले, असा अंदाजून त्यांचा कारभार चालू आहे। त्याचप्रमाणे एक 20 लिटरचा आपण पाण्याचा जार जरी घ्यायचा म्हटला तर त्या जारची किंमत जी 70-80 रुपयाला मिळते ती आज 300 रुपयावर गेली। तर अशी ही लूटमार इथे चालू आहे आणि त्यामुळे जनतेचे खूप मोठ्या प्रमाणात हाल सुरू होत आहे। मी मुंबई महानगरपालिकेचे विशेष आभार मानतो, कारण त्यांचे जे कर्मचारी आहेत ते गेले अहोरात्र जवळजवळ 72 तास त्यांनी हे काम आता केलेलं आहे, पूर्णपणे हे काम झालेलं आहे। दुपारीच त्यांचं काम आटोपलं आहे। अंदाजे एक 11 वाजेपर्यंत तरी पाणी आता इथे येईल, तर त्या मी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।